हॅलो भावांनो, आज तर काय कॉलेजला गेलो ना, कारण की आत्याचं बँकेत काम असतं. मग आत्यासोबत बँकेत जातो. बँकेमध्ये एंट्री केल्यानंतर भावांनो इथं समजतं की आत्याचं थोडं काम आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं बसतो. बसल्यानंतर असं समजतं की इथं थोडं टाईम लागणार आहे. मग इथं थोडा वेळ बसून लगेच आम्ही इथून निघतो. निघाल्यानंतर मामांच्या गोळ्या घ्यायच्या. तर मग इथून आम्ही हॉस्पिटलला पोहोचतो. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तिथे थोड्याच वेळामध्ये लगेच गोळ्या घेतो. गोळ्या घेतल्यानंतर भावांनो इथं सगळ्या गोळ्या चेक करून घेतो आणि थोड्याच वेळामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर भावांनो इथून असं समजतं की दादा पण येणार आहे. दादा कॉलेजवरून सुटलेला असतो, तो लवकरच येतो असतो. मग इथून आम्ही लगेच निघतो. निघाल्यानंतर गुरुदेवला येतो. गुरुदेवल्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायचा असतो. मग इथं आम्ही नाश्ता करायसाठी बसतो. इथं दादा पण पोहोचतो. पोहोचल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही भरपूर दिवसानंतर एकत्र बसलेलो असतो. जसंच की लई 2-3 महिन्यानंतर भावना गुरुदेवला आत्याने पण बसवले असतं. मग आम्ही इथं बसतो तिघंजण. मग इथून लगेच थोड्याच वेळात निघतो. मग आत्या बोलते की आपण इथं मेट्रो मॉलला उतरूया. मग मेट्रो मॉलला उतरतो. मेट्रो मॉलला उतरल्यानंतर आम्हाला पण थोडं बाहेर जायचं भावना नाही, आपलं तर मिनी ब्लॉक पडणारच आहे आणि ब्लॉक पण पडणार आहे. मग इथून थोडी शॉपिंग करतो. मग दादा बोलतो की आपल्या गावच्या ताडपत्र्या कुठं गायब होते, तर इथं गायब होत आहेत बाई बघ. मग बोललो चालेल भाऊ. मग इथून आम्ही निघतो. निघाल्यानंतर मग मॅगडीमध्ये जाऊया. मग त्या मॅगडीमध्ये थोडासा नाश्ता करतो, तसंच की बर्गर खाऊन मग इथून आम्ही लगेच निघतो. निघाल्यानंतर भावना यांची एडीचाळे बघून मला वाटतं मिनी ब्लॉग बंद करावं, पण बोलतं काय नाही, मिनी ब्लॉगमध्ये हाच कंटेंट असतो. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये भावांनो. बाय.